मी पूजाच क्रिएशन चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आता आपण मुंड्याचा शेप देणार आहोत। फ्रंट साईडला कटिंगच्या याला दिलेला नव्हता। आता पेपर पेस्टिंगवर आपण पुढचा गळा मार्क करतोय, त्याला 1/2 इंच बाहेरून आउटलाइन करतोय आणि 1/2 इंच अजून एक बाहेरून आउटलाइन करतोय। आता हे कट करून घ्यायचं आहे बाहेरून आणि आतला जो 1/2 इंच कट केलाय त्याच्यावर कट करायचं आहे। पेस्टिंगची बाजू आतल्या बाजून आहे, असा आपण पेपर फोल्ड केला होता। आता हे फ्रंटची कापडाची बाजू आहे, आतली साईड आहे ही, त्याच्यावर आपण अस्तरची बाजू ठेवणार आहोत आणि आउटलाइन शिवून घेणार आहोत अस्तरला। हा फ्रंट भाग आहे, तिन्ही साईडला पिनअप करतोय। कापडाच्या आतल्या बाजूवर आपण अस्तर ठेवतोय आणि आउटलाइन आपण स्टिच करतोय। तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, इतर नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील। मी दाखवलंय त्याप्रमाणे एक साडीचा ड्रेस खरंच नक्की शिवून बघा, खूप सोपं आहे शिवायला। ही आता आपण आउटलाइन झालंय आपल्याला स्टिच करून, बाहेरचा जो कपडा आहे तो आपण पूर्ण कट करून घेणार आहोत। खूप सोपं आहे शिवायला। अम्ब्रेला शिवताना बॉडी पार्टला पुढे मागे टक्स द्यायचे आहेत। फ्रंटला टक्स देताना आपण 4.5 इंचावर देतो, बॅकला देताना 5.5 इंचावर देतो। आता गळाही कट करून घेतलाय। आता हा मी अस्तरचा तुकडा जो होता गळ्याकडच्या साईडचा त्याला जोड मारून घेते, त्याच्यावर आपण कॅनव्हास ठेवणार आहोत। कॅनव्हासचा जो तो गळा कट केला होता तो ठेवणार आहोत आणि दोन्ही साईडने आतून आणि बाहेरून त्याला टिप मारून घेणार आहोत। अस्तरची आतली बाजू आहे त्याच्यावर आपण पेस्टिंगची बाजू कॅनव्हासची खाली ठेवलेली आहे आणि टिप मारतोय। तुम्ही इस्त्रीने चिकटवलात तरीही चालेल, तुम्हाला जे सोपं पडेल तसं करा। हे आउटलाइनचं आपण काढून घेतोय, मार्जिन सोडून आपण कट देतोय राऊंडला, परत स्टिच करणार आहोत दुमडून। गळा लावायची पद्धत 2-3 प्रकारे आहे, मी हा एक प्रकार दाखवलाय। मध्ये कट न करताही आपण तसा लावू शकतो। आता आतल्या बाजूने 1/2 इंच मार्जिन सोडून आपण कट करणार आहोत, ते आपण गळ्यावर ठेवणार आहोत। आता कापडाची सरळ बाजू आणि हे पेस्टिंगची बाजू वर येईल, त्याच्यावर आपण मिडलला पिन लावली आणि मिडलपासून गळा लावायला सुरुवात करणार आहोत, म्हणजे सरकत नाही मिडलपासून लावला की। आता तिकडच्या मिडलच्या बाजूने सुरुवात करणार, इकडे येणार। आता गळ्याला पुढे कट देणार आहोत छोटे छोटे, ते काळजीपूर्वक द्या आणि मग गळा उलटवून 5 नंबरची आपण टिप मारून घेणार आहोत हात शिलाईसाठी, ती नंतर काढून टाकायची। गळा पाठच्या बाजूने 5 नंबरची आपण टिप मारून घेणार। हात शिलाई करून झाली की ही 5 नंबरची टिप नक्की काढून टाकायची। आता आपण खाली टक्स देणार आहोत, सेंटरला नॉच दिलाय। आपल्याला खालचा घेर जोडताना पण सेंटरचा नॉच उपयोगी पडतो। 4.25 इंचावर दिले, उभा 4.5 इंचावर मार्क केलाय। आता दोन्ही साईडला येण्यासाठी फोल्ड मारून हाताने प्रेस केले। आता इकडच्या बाजूला पण आलाय। 1/2 इंच शिलाई मार्जिन घेऊन आपण तिरका टक्स देणार आहोत, हे दोन्ही बाजूला करतोय। हा आपली फ्रंट बाजू आता रेडी झाली। आता बॅक बाजूचा गळा कॅनव्हासवर आपण काढून घेणार आहोत अस्तरच्या साहाय्याने। अस्तरवर जो आहे गळा बॅकचा तो आपण कॅनव्हासवर डबल कॅनव्हास फोल्ड केलाय, 1/2 इंच बाहेरून, परत 1/2 इंच त्याच्या बाहेरून। आता हे कट करून घेणार आहोत। पुन्हा अस्तरच्या तुकड्यावर हा कॅनव्हास आपण जोडून घेणार आहोत, तुम्ही चिकटवून घेतलात तरीही चालेल। आतल्या बाजून शिलाई मारणार आणि मग बाहेरून परत फोल्ड करत येणार। खूप सोपं आहे शिवायला। एक शिवा आणि मला नक्की सांगा, कुठे अडचण येत असेल तर कमेंटमध्ये विचारा,
माझ्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे मी तुम्हाला हे दाखवत आहे फास्टमध्ये. आलेलं सगळं शिवण दाखवता येत नाही, घाईत असतं, ते द्यायचं असतं मला लगेच. 5 इंच आतून कट केलं आहे. आता हे आपण बाजूला ठेवू. परत ही अस्तरची कापडाची आतली बाजू त्याच्यावर अस्तर ठेवणार आहोत आणि आउटलाईन शिवून घेणार. हे आपण बॅक पार्ट शिवतोय. 3 पिना लावून घ्यायच्या सरकू नये म्हणून. आउटलाईन शिवून घेतोय. माझे पहिल्यापासूनचे सगळे व्हिडिओ तुम्ही बघा. मी साडीचे ड्रेस शिवलेत, परत पार्टीवेअर ड्रेस बाहेरून कापड आणून ते शिवलेत, ते मी लावलेत. तुम्ही पहिले सगळे जे व्हिडिओ अपलोड केलेत ते नक्की बघा. हे मी बाहेरचं जादा कापड आहे ते काढून टाकत आहे. आता ह्याच्यावरच आपल्याला गळा ठेवून उलटवून टीप मारायची. कॅनव्हासवर जो गळा लावला आहे आणि बॅक टक्स द्यायचे आहेत 5.5 इंचाचे. सेंटरला मार्क करतोय. हा सेंटर मार्क आता 4.25 इंचावर उभा 5.5 इंच टक्स द्यायचा आहे. दोन्ही साईडला येण्यासाठी परत आपण हाताने हे करतोय. मार्क आला दोन्ही साईडनी. अर्धा इंचाचा आपण तिरका टक्स देणार आहोत. यालाही अर्धा इंचाचा तिरका टक्स देतोय. तुम्ही हा व्हिडिओ स्लोमध्ये पाहिलात तरी चालेल, मी फास्ट केला आहे. आता आपण हा कॅनव्हास जोडतोय. ह्याला सुरुवातीपासून शिलाई आपण मारू शकतो पिनअप करून. फ्रंटला फक्त सेंटरपासून शक्यतो गोलगळा असेल तर आपण पहिल्यापासून मारू शकतो. नॉच दिलेत आणि आता ह्याला दाबटीप मारणार आहोत. आता ह्याच्यावर आपण फ्रंट बाजू उलटी ठेवणार आहोत. सरळ बाजूवर सरळ बाजू येईल आणि गळा असा गळ्याच्या लाईनला ठेवून पलटी करणार आहोत. स्क्रीन मोठी करून आणि तुम्ही स्लो करून बघा, म्हणजे हे सरळ रेषेत फिनिशिंगला दिसतं. नेक साईडलाही फिनिशिंग येते. मी दाखवले तुम्हाला ओपन करून. हे आपण नंतर हातशिलाई करून घेणार आहोत. आता आपण हाताला जादा कापड जोडायचं होतं पुढे, ते जोडून मी हात कटिंग करून ठेवलेत. खाली बॉर्डर जोडले. आता हाताची जोड मारलेली आतली बाजू येईल ती आतल्या बाजूला येईल आणि मार्क केलंय ते मागे जाईल. जोड जे आपण अस्तरला देतो ते आतल्या बाजूला येतं. हे पलटवलंय. आता हे उलटं करायचं परत, कारण आपण मुंड्याकडचे मार्किंग दिलेले असतात हाताला. जिथे मी क्रॉस केलंय ती फ्रंट बाजूला जोडायचं आहे हात. आता हे मी आउटर लाईन जोडून घेते. हा क्रॉस मार्क दिला आहे तो फ्रंट साईडला येतो. तिथे मी मुंडाच्या शेप कट केलेला आहे. आपण मुंडाकोली कट करतो ती. परत लेवलला कट करायचं, सेंटर मार्क द्यायचा आणि थोडंसं फिनिशिंग करायचं. तसाच दुसरा हात करायचा आहे. सरळ बाजूवर अस्तरची सरळ बाजू एकमेकांवर आतली बाजू जोडायची, आत येईल. परत अस्तर पलटवलंय, दाबटीप मारले, परत त्याच्यावर प्रेस टीप मारायची. परत आतल्या बाजूने आउटर लाईन जोडून घेतोय. खूप सोपं आहे करायला. ते जादाचा कपडा आपण काढून टाकतोय. आता हे मी तुम्हाला हात जोडायचंही दाखवते. फिनिशिंग थोडं. आता पुढचा नेक असेल तर तो क्रॉस पुढे आला पाहिजे. गळा पुढे सेंटरपासून हात जोडायला सुरुवात करायची. शिलाई मार्जिन घेऊन बघा. माझा जादा कपडाही येत नाही आहे. जेवढं गरजेचं आहे तेवढंच आहे. कुठे पुढे मागे जास्त येत नाही आहे कपडा. शेवटपर्यंत बरोबर पुरतो आहे. आता ही डबल टीप मारून घ्यायची आहे. काही वेळेला कटिंगला आपल्याला जादा होतो, हात कमी पडतो, असं होतं काही वेळेला. परत सेंटरवर हात ठेवायचा. माझा मोबाईल खाली पडला होता त्यामुळे मध्ये डिस्टर्ब झालं.
सेंटरपासूनच दुसरी बाजू सुरुवात केलेली आहे. डबल टिप मारून घ्यायची. आता ह्याला आपण प्रेस बटनाची पट्टी जोडायची आहे. मी नंतर जोडायची ठेवले, तुम्ही आधीही जोडून घेऊ शकता आणि त्याला ओव्हरलॉक करून घेऊ शकता. ओव्हरलॉक आधी केलं तर बेटर असतं. मी तुम्हाला दाखवण्यासाठी नंतर ठेवलं, पण शक्यतो ओव्हरलॉक आत्ताच करून घ्यायचं मुंड्याचं. आता मी कमरेचं मार्जिन दिलं, चेस्टचं दिलं आणि हाताचं 5.5 इंचावर दिलं आणि कमरेच्या साईडला थोडंसं सोडून मी टिप मारून घेते. 2.5 इंच बाहेरून आणि आतून अशी टिप मारते. पूर्ण जोडायचं नाही, कारण आपल्याला खालचा भाग अजून जोडायचा आहे. खाली स्लीव्सकडनं जोडत यायचं आणि कमरेच्या साईडला थोडंसं सोडून द्यायचं 1 इंच, कारण अजून आपण खाली अमरेला घेर आपण जोडणार आहोत. पुढच्या भागात अमरेला घेराचा जोड कसा तो जोडायचा आणि अस्तर आणि ते एकत्र जोडून घ्यायचं आणि मग ह्याच्यावर जोडायचं. एवढंच दाखवायचं आहे. ते तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये मी दाखवते. हे दोन्ही साईडने जोडून घ्यायचे. अजून बाहेरून 0.5 इंचाची टीप द्यायची. उसवायचं जर झालं, कोणाला लूज फिटिंग जास्त झालं तर 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे, बस खाली 1 इंच सोडून द्या. खाली आपल्याला अमरेला घेर जोडायचं आहे. आलं आहे ना फिनिश. अजून खूप आहे. इस्त्री विस्त्री केल्यावर अजून छान दिसतं. अजून हात शिलाई व्हायची आपली, बऱ्याच गोष्टी व्हायची आहेत. प्रेस बटन लावायचं वरती. इथे तुम्ही कोणतेही पॅटर्न घेऊ